आमदार बच्चू कडू आता आपल्या सोबत आहेत आणि बच्चू भाऊ, काल तुम्ही जो काही राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता तो संपलेला आहे आणि आता नवीन डेडलाईन सुद्धा तुम्ही राज्य सरकारला दिलेली आहे. काय या पुढची नेमकी भूमिका आता तुमची काय असणार आहे? आता 1 सप्टेंबरला आम्ही सगळे 100-150 पदाधिकारी घेऊन एक निर्णयापर्यंत जाणार आहोत. तेपर्यंत राज्य सरकारला हे निवेदन जे सादर केलं त्या संदर्भात काय चर्चा होते माहीत नाही, पण 1 सप्टेंबर आम्ही ठेवलेली आहे. आणि आता त्याच 1 मुद्द्याचं सप्टेंबर की 5 सप्टेंबर? 1 सप्टेंबर 5 सप्टेंबरला शिक्षक दिन येतं, तर 1 सप्टेंबरला आपण ते मीटिंग ठेवली आणि त्याच्यातून निर्णय घेऊ. दुसरं काही ह्या सगळ्या मुद्द्याबाबत आमचे जे 17-18 मुद्दे आहे ह्या मुद्द्यावरच आम्हाला निवडणूक करायची आहे. त्या संदर्भातूनच त्याच मुद्द्यावर घेऊन जायचं आहे. आम्ही प्रत्येक वेळेला सांगितलं का किती सीटा देता किंवा किती आम्ही उभे करू याच्यावर प्रश्न महत्त्वाचा नाही, मुद्द्याच्या बाबतीत काय होऊ शकतं त्या संदर्भात चर्चा. जसं आता आम्ही शरद पवार साहेबांना भेटणार आहोत, त्यांच्यासमोर सुद्धा हे मुद्दे आम्ही मांडू. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तुम्ही जसं आत्ता म्हटलं की शरद पवारांची तुम्ही भेट घेणार आहात, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही महायुतीतनं बाहेर पडून महाविकास आघाडीसोबत भविष्यात जाणार? नाही, असं म्हणता येत नाही. प्रश्न असा आहे का, माझं असं म्हणणं आहे का जाती धर्माचं राजकारण होते तर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग याच्यावरही राजकारण झालं पाहिजे ना. हे मुद्दे सुद्धा राजकीय मुद्दे झाले पाहिजे आणि त्या संदर्भात भेट घेत आहोत. काय नेमकी शरद पवारांची भेट घेण्याचं कारण काय? कारण तुम्ही महायुतीमध्ये नाराज आहे हे सातत्याने दिसून येत होतं, कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे वक्तव्य येत होते किंवा तुम्ही जी काही भूमिका मांडत होतात त्यावरून ते दिसत होतं. त्यामुळे आज शरद पवारांची भेट घेताय तुम्ही, काय नेमके मुद्दे? नाही, मला वाटतं मी नाराज गिराज हा विषय नाही आहे. माझा स्वभाव आहे जे असेल ते बोलणे आणि जे स्पष्ट बोलणे ही रक्तातच असल्यामुळं लोकाला असं वाटतं नाराज आहे. मी नाराजाचा प्रश्न नाही. शेतकरी, शेतमजुरांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहे ज्याच्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याची ताकद आहे, जो दिव्यांग बांधव आहे त्याला कुठेतरी एक मोठा आधार भेटू शकतं, या सगळ्या मुद्द्यावरच मला वाटतं आम्ही असं ठरवलं सगळ्या कार्यकर्त्यांनी का राजकारण करायचं असेल तर मुद्द्यावरच केलं पाहिजे. मुद्दे घेऊनच आपण कोणासोबत बसलो पाहिजे, अन्यथा बसण्यात काही अर्थ नाही. एकटं लढलो तरी चालेल, आपण जसं आता लढतो तसं. आज आज भेटीचा नेमका संदर्भ काय असणार? शरद पवार पूर्वीच भेट ठरली होती आणि त्याच्यानुसार आता भेटतोय आम्ही. पण मग काय महायुतीतनं बाहेर पडण्याचा तसा काही निर्णय की त्या निर्णयापर्यंत तुम्ही आलाय? सप्टेंबरपर्यंत तर आपण काही हे करणार नाही. युतीच्या संदर्भात 1 सप्टेंबर त्यांना 1 महिना भरपूर वेळ आपण देतो आहोत आणि त्या मुद्द्यासंदर्भात जर सकारात्मक असेल तर विषय नाही. तुम्ही पवारांची भेट घेताय त्याचा संकेत सुद्धा कुठेतरी काही मिळताना दिसतोय की तुम्ही या पुढच्या काळामध्ये वेगळी वाट निवडताना दिसताय? नाही, असं काही नाही आहे. माझं आम्ही स्पष्ट बोललो आहोत का जर आमचे 17-18 मुद्दे जे आम्ही ठेवले सरकारसमोर ते मान्य करत असेल तर मी स्वतः माझी सीट युतीला देईल. संपूर्ण मान्य केले आणि त्यांनी तशा प्रकारचा शासन निर्णय केला आणि ते नाही मान्य केले तर मग तर लढावंच लागेल, मुद्दे घेऊन लढावं लागेल. मग कोणासोबत बसायचं का कसं बसायचं हे ठरवू ना. पण तशी वेळ आली तर महाविकास आघाडीसोबत तुम्ही जाण्याची तुमची तयारी आहे? ते आत्ता नाही सांगता येईल. पण काल या सगळ्या याच्यानंतर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तो मोर्चा काढला, त्यानंतर काय राज्य सरकारकडनं मुख्यमंत्र्यांकडून, कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहात आणि या सगळ्या पार्श्व मुख्यमंत्र्यांची काही चर्चा किंवा काही संपर्क झाला तुमच्याशी? हां, काल भेट झाली का काल लगेच आमचा एक तर पाऊस आला त्याच्यामुळं सगळं म्हणजे मोठा गोंधळ तिथे झाला आहे. त्याच्यानं आमचं निवेदन पण लवकर पोचू शकलं नाही. आज ते गेलं त्यांच्याकडे, आता ते म्हणा आपण बसू त्याच्यावर चर्चा करू. त्यामुळे सरकार सकारात्मक आहे असं वाटतं तुम्हाला? हाय, काही प्रमाणात तर वाटतं. जर फोनच आला नसता तर मग नाही. पण मग आज तुम्ही ज्या पद्धतीने काल मोर्चा काढला आणि आज लगेच तात्काळ तुम्ही शरद पवारांची भेट घेतायत, त्यावरनं असाही एक अर्थ लावला जाऊ शकतो की तुम्ही राजकीय दबाव कुठेतरी सरकारवरती, महायुतीवरती आणतायत? शेतकरी, शेतमजुराच्या प्रश्नासाठी दबाव आणायला काय हरकत आहे?
लोक जर स्वतःच्या उमेदवारीसाठी दबाव आणतोय, स्वतःच्या राजकीय करिअरसाठी जर दबाव आणत असेल, तर आम्ही शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधवासाठी दबाव आणणं वाईट काय त्याच्यात? पण दुसरीकडे रवी राणा म्हणतात की तुमची नौटंकी आहे, तुम्ही अशा पद्धतीने दबाव आणून नौटंकी राणाच्या प्रश्नाला आमचा कार्यकर्ता उत्तर देईल. काय आज भेटीचा संदर्भ, अजून काय काय मुद्दे असणार आहेत आजच्या शरद पवारांच्या भेटीमध्ये? मला असं वाटतं की आम्ही मुद्द्यावरच बोलू. आमचे जे विषय आहे तेच पवार साहेबांसोबत बोलू. तशी काही तुम्हाला काही ऑफर पण दिली जाऊ शकते की सोबत या वगैरे? तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जर वाटलं का बच्चू कडू सोबत असले पाहिजे तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या मनात काय मला माहीत नाही. तुम्ही ते स्वीकारणार का? नाही स्वीकारणार का, पुन्हा प्रश्न आला का आम्ही कसं आहे, ह्या एवढा सहजासहजीचा विषय नाही आहे. त्याच्यानं धरला आणि निर्णय घेतला एवढं सोपं पण नाही आहे. प्रहारचं राजकीय करिअर आहे, ज्यांच्यासाठी आम्ही लढतो ते प्रश्न आहे, आणि ते मार्गी लागत नसेल आणि आम्ही हो म्हणून द्यायचं तर एवढा कच्चा गडी तर आम्ही आहे नाही. तर बच्चू कडू शरद पवारांची भेट घेत आहेत आणि या सगळ्या ह्याच्यात काल ज्या पद्धतीने त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता आणि आता त्यांनी नवीन डेडलाईन जी दिलेली आहे ती अर्थात 1 सप्टेंबरची. त्यामुळे या 1 सप्टेंबर दरम्यान नेमकं बच्चू कडू काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आजची महत्त्वाची घडामोड हीच आहे की बच्चू कडू शरद पवारांची भेट घेत आहेत. कॅमेरामन अभिजित पेसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.